सर क्या कहेंगे सर? अभी आप आए हुए यहाँ धरना मोर्चा हुआ मालेगांव के अंदर एक बच्ची के ऊपर जो अत्याचार हुआ है, उसके लिए सब समाज के लोग आज यहाँ पे निवेदन देने के लिए आए हुए हैं। मैं तो इतना ही कहूँगा कि किसी भी समय में सब लोगों ने जगह आना चाहिए और उसको पुलिस चौकी में देने के पहले उसके हाथ पैर तोड़ के उसको पुलिस चौकी में देना चाहिए, क्योंकि ऐसे जब तक ऐसा नहीं करेंगे तो लोगों को समझ में नहीं आएगा। लोगों को समझना होगा कि अपन क्या कर रहे हैं। और मैं तो यही कहूँगा सब समाज के लोगों को, कोई भी धर्म का आदमी हो, हर इंसान ने ऐसे डंडे सब लोगों ने एक जगह आना चाहिए। और सबने ऐसे हुआ किसी धर्म के लोगों के अत्याचार हुआ तो सब लोगों ने एक दूसरे को सहकारी करना चाहिए। सर, आप हमारे शहर की जिम्मेदार शख्सियत है, क्या आप असेंबली में आवाज़ उठाएंगे सर ऐसी कृति ना हो बोलकर? 100% लोग लग रहा है। अगर किसी को एक हफ्ते का मैं अगर नहीं लगा तो वहाँ कुछ नहीं बच्चे सर, अभी बच्ची को न्याय मिलेगा सर? बिल्कुल न्याय नहीं मिलेगा। तो मैंने मेरे भाषण में कहा कि उसको पुलिस चौकी में भेजने के पहले उसके हाथ पर तोड़ हाथ में दे दो, खुद हम देख लेंगे क्या होता, पुलिस क्या करते, हम क्या करते वो देख लेंगे। ओके. पहिला आहे आपण आज येथे मोर्चा आलेला आहे आणि आमचे शहराचे लाडके आमदार प्रदीप जयस्वाल सर पण आलेले आहे आणि त्यांनी शब्द दिलेला आहे की मी असेंब्लीमध्ये ते आवाज उठवणार आहे. आपण काय म्हणणार एक महिलेत ना? जेव्हा ही घटना घडली मालेगावला, डोंगरगाव इथं ही घटना घडल्याबरोबर साहेबांनी आम्हाला तेव्हाच तात्काळ आदेश दिले का आपण सगळं महिला आघाडी मालेगाव पोलीस स्टेशनला डायरेक्ट जायचं. तिथं धडक म्हणजे आम्ही साहेबाच्या आदेशानुसार त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली, त्यांना खूप धीर दिला, त्यांना सांगितलं, आमदार साहेबाचं सुद्धा बोलणं करून दिलं त्यांच्यासोबत का आम्ही सगळे सत्ताधारी असताना सुद्धा तुमच्या पाठीमागे आहे, तुमच्या सोबत आहे. कारण की जिथं जर असा अन्याय होतो तर तिथं म्हणजे सत्ताधारी बी असले तरी त्यांचं कर्तव्य आहे का न्यायासाठी पाठिंबा द्यायचा. तर आम्ही सगळे आमदार साहेब म्हणजे आमचे आमदार साहेब जयस्वाल साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला. परत मालेगाव पोलीस स्टेशनला सुद्धा आम्ही गेलो, तिथं सुद्धा आम्ही निवेदन दिलं आणि तिथल्या पोलीस स्टेशनला शिपायाला आम्ही इतकं म्हणजे आमच्या भाषेत समजून सांगितलं का बाबा आरोपीला फाशी झालीच पाहिजे. कारण की ती इतकी छोटी मुलगी आहे, 3.5 वर्षाची. कारण तिचे आई वडील बघितले ना, मी अक्षरशः म्हणजे आमच्या डोळ्यात अश्रू आले, आम्हाला म्हणजे अश्रू अनावर झाले. कारण अशी दुर्दैव घटना जर अशी घडती तर म्हणजे याला मला तर शब्द नाही आहे. तर साहेबांनी तेव्हा सुद्धा आम्ही तिथं सांगितलं की आमचे आमदार साहेब हिवाळी अधिवेशनमध्ये मागणी करणारच आहे. आणि आता सुद्धा साहेबांनी सगळ्यांसमोर सांगितलं का बा कुठतरी हा कायदा निघला पाहिजे आणि तात्काळ या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, तरच कुठतरी याला म्हणजे आळा बसल आणि महिलांना कुठतरी न्याय भेटेल. हा नाश्ता केला होता.